आपण पाहिलं की आपण तूर काय त्याला मुख्य पिकाचा दर्जा देत नाही. इकडं लावली, तिकडं लावली, बर्डात लावली, चिबाडमध्ये लावली, ज्या शेतात कधी जाणं होत नाही अशा ठिकाणी तूर लावतो आपण. चांगल्या जमिनीत कापूस, सोयाबीन घेतो. म्हणजे त्याला हलकटसारखं इकडं तिकडं टाकलं असं नेहमी त्याला वागणूक देतो. मुख्य पिकाचा दर्जा आपण तुरीला देत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे हे उत्पादन घटण्याचं. तर आपण जर पाहिलं तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे मुख्य पिकाचा दर्जा दिला जात नाही. पिकली तर पिकली बा, घरच्या पुरती डाळीपुरती झाली तर हे सगळं सोडून द्या, त्याला मुख्य पिकाचा दर्जा द्या. जसा जीव तुम्ही कापसाला लावता, सोयाबीनला लावता, जेवढी त्याला खर्च करता किंवा त्याच्यासाठी जेवढं तांत्रिक गोष्टीचा अवलंब करता त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला तुरीमध्ये करायच्या आहे. म्हणजे मुख्य पिकाचा दर्जा, तूर हे मुख्य पीक असं जर आपण समजलं आणि त्या दृष्टीनं जर आपण त्याचं व्यवस्थापन केलं तर नक्कीच हे पीक फायद्याचं आणि शेतकऱ्याची बॅलन्स शीट सुधारणारं होईल. मर, फांदीमर आणि स्टेम कॅन्कर हे 3 रोग जे आहेत याला रोखता येतं. हे काही फार कठीण रोग नाही आहेत. मर जी तुरीमध्ये लागते तिला सहज तुम्ही रोखू शकता. फक्त इच्छाशक्ती पाहिजे, मानसिकता पाहिजे. आता मागच्या 2-4 वर्षामध्ये बरेच शेतकऱ्यांनी ट्रायकोडर्माचा वापर करून तुरीमध्ये एकही झाड मरू देत नाही असे सुद्धा आपले शेतकरी बरेचसे आहेत. ट्रायकोडर्माचा वापर हे जे जीवाणू खत आहे ते जर तुम्ही वापरलं तर तुमचा 2 वेळेस जर वापरलं तर तुमचा मर रोग तिथे येणारच नाही. बेडवर लागवड. तर हे महत्त्वाचे रोग आहे, याच्याकडे दुर्लक्ष होतं. हा येणार नाही याची जर काळजी घेतली तर नक्कीच येणार नाही. बियाण्याची निवड घरचंच बियाणं लावतात, त्याच्यात काही फार काळजी घेत नाही. पारंपरिक लागवड पद्धत सगळ्यात महत्त्वाची. आपली तूर कशी वाढते? उंच वाढते आणि दोन्ही बाजूने तिचा भांग पडतो. इकडून 5-7 फांद्या, इकडून 5-7 फांद्या. आपल्याला वाटतं खूपच तूर आली, तिला फांद्याच नसतात. एक वाक्य माझं आयुष्यभर लक्षात ठेवा, जेवढ्या तुरीला फांद्या जास्त तेवढं उत्पादन जास्त. आणि आपण जे पारंपरिक पद्धतीनं तूर लावतो, कापसातली तूर असेल, सोयाबीनमधली असेल, निखळ तूर असेल, ती उभाट वाढते झेंड्यासारखी आणि दोन्ही बाजूने तिच्या फांद्या पडतात. 5-5, 10-10 फांद्या असतात आणि फांद्याची संख्या कमी असल्यामुळं तिथं उत्पादनात आपल्याला कॉम्प्रोमाइज मोठ्या प्रमाणात करावं लागतं. त्यामुळं पारंपरिक लागवड पद्धत सोडून द्या, व्हाईट गोल्ड पॅटर्नला लागवड करा. फांद्याची संख्या वाढीकडे दुर्लक्ष असतं. बेमोसमी पाऊस आणि धुवारी हे एक मोठा शत्रू तुरीमध्ये आहे. बेमोसमी पाऊस, जेव्हा पावसाळा संपल्यानंतर पाऊस पडतो किंवा ढगाळ वातावरण जर असलं तर त्यामुळं धुवारी येते आणि ती धुवारी खूप मोठं नुकसान करते. हे आपल्या कंट्रोलच्या बाहेरचं आहे. आंतरमशागत पाणी व्यवस्थापन नाही, फवारणी व्यवस्थापन, हे सगळ्या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर प्रत्येक शेतकरी तुरीचं उत्पादन हे 10 क्विंटलच्या वर आरामशीर आपण घेऊ शकतो.